सांगलीतील काँग्रेस नेत्यांची एकीची मूठ काहींना बघवली नाही। विश्वजित कदम यांचा जयंत पाटील यांच्यावर निशाणा। तर कदमांनी आता वादात न पडता विधानसभेची तयारी करावी, वडेट्टीवारांचा सल्ला। विधानसभेसाठी काँग्रेसकडनं स्वबळाचा नारा। विधानसभेच्या 288 जागा लढवण्याची काँग्रेसची तयारी। प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा पुनरुच्चार। नाशिकमध्ये लोकसभा निवडणुकीत हेमंत गोडसेंच्या पराभवानंतर शिवसेनेची मंथन बैठक। दादा भुसे पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार। अमोल कीर्तीकरांना मतमोजणी केंद्रावरील सीसीटीव्ही फुटेज देण्यास जिल्हाधिकाऱ्यांचा नकार। तर मतमोजणीच्या दिवशी केंद्रात मोबाईलवरती बोलणाऱ्या वायकरांच्या मेहुण्यावरती गुन्ह्याची नोंद। मात्र एफआयआरची कॉपी देण्यास पोलिसांकडून नकार। नीट घोटाळ्याचा गुजरात पॅटर्न। सामनाच्या अग्रलेखातनं हल्लाबोल। नीट घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्याची मागणी। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही या सरकारच्या लेखी आश्वासनाशिवाय माघार नाही। ओबीसींचे नेते लक्ष्मण हाके आपल्या उपोषणावर ठाम। राज्याचा अर्थसंकल्प 28 जूनला सादर होणार। पावसाळी अधिवेशन 27 जून ते 12 जुलैपर्यंत। कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत अधिवेशनाच्या कामकाजाबाबत चर्चा। आषाढीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारची वारकऱ्यांना भेट। 1,500 दिंड्यांना मिळणार प्रत्येकी 20,000चा निधी। तर दौंडमधला प्रस्तावित कत्तलखाना रद्द करण्याचाही निर्णय। मुंबई महानगरपालिकेच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोडचं जवळपास 90% काम पूर्ण। मरीन ड्राईव्ह ते वांद्रे प्रवास जुलै अखेरनंतर। राज्य सरकारच्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आजपासून सुरू। विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांकडून विविध उपक्रम। सिक्कीमच्या मंगन जिल्ह्यात ढगफुटी। 6 जणांचा मृत्यू। 15 परदेशी पर्यटकांसह 1200 पर्यटक अडकले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।